नमस्कार, माझं नाव अखिलेश आणि आपण राज्यसेवा परीक्षेसाठी भूगोल या विषयाचा अभ्यास करत आहोत. भूगोलामध्ये पर्टिक्युलरली स्पेस टॉपिकवर आपलं डिस्कशन चालू आहे. न्यूट्रॉन स्टार तयार कसा होतो, ब्लॅक होल तयार कसं होतं, ताऱ्यांचं जीवनचक्र कसं आहे, चंद्रशेखर लिमिट कशाला म्हणतात, गॅलेक्सीज काय असतात, कॉन्स्टलेशन्स काय असतात, ह्या सगळ्याची चर्चा केल्यानंतर आता आपल्या अभ्यासाचा पुढचा भाग असणार आहे आपली सूर्यमाला. आपली म्हणण्याचं कारण साहजिकच आपण ज्या ग्रहावर राहतो तो ग्रह त्या सूर्यमालेत सूर्याभोवती परिभ्रमण करत असतो, म्हणून त्याला आपण आपली सूर्यमाला म्हणतो. या सूर्यमालेत सूर्य आणि ग्रहांव्यतिरिक्त आणखी काही गोष्टी आहेत. सूर्यमालाचा विशिष्ट विस्तार आहे, त्याचा आकार आहे, तो गॅलेक्सीमध्ये कुठेतरी त्याचं स्थान आहे. या सगळ्याची चर्चा या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. सूर्यमालेचा अभ्यास हा सूर्यमालेच्या निर्मितीपासून झाला पाहिजे आणि सूर्यमालेची निर्मिती ही आपल्यासाठी प्रायोरिटी आहे, कारण त्याच्यावर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स वेगवेगळ्या परीक्षांना खूप वेळा विचारले गेले. निर्मितीबद्दलचे प्रश्न म्हणजे नेमके कोणते प्रश्न, तर शास्त्रज्ञ आणि त्यांनी मांडलेले सिद्धांत. काही शास्त्रज्ञ हे एका विशिष्ट सेलेस्टियल बॉडी मधनं सूर्यमालेची निर्मिती झाली आहे यावर विश्वास ठेवणारे होते. काही शास्त्रज्ञ ताऱ्यांमधनं सूर्यमालेची निर्मिती झाली आहे हे म्हणणारे होते. काही शास्त्रज्ञांचं म्हणणं होतं सूर्यामधनच निर्मिती झालेली आहे. काही जणांचं म्हणणं होतं डार्क मॅटर नावाचं काहीतरी एक गोष्ट असते, त्यातनं आपली सूर्यमाला तयार झाली आहे. असे वेगवेगळ्या अनुषंगाने वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी स्वतःची मतं मांडली. त्यातलं एकही मत आज सर्वमान्य नाही. आजपर्यंत जेवढ्या शास्त्रज्ञांनी मांडलेले त्यांच्यावर वेगवेगळे संशोधन चालू आहे, पण एक कन्क्लुझिव्ह असं अजून काही त्यातनं फायनल आलेलं नाहीये. त्याबद्दल चर्चा होत राहील, पण आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या अनुषंगाने तुमच्या स्लाइडवर दिसणारे सगळे शास्त्रज्ञ वन बाय वन डिस्कस करूया. त्यामध्ये आपल्याला खूप खोलात जायचं नाहीये, कारण आपण फिजिक्स नाही जिओग्राफीचं लेक्चर बघत आहात तुम्ही, आणि विल स्टिक टू द पीवायक्यूज. ओके, मग सुरुवात करूयात इमॅन्युअल कांट पासून. इमॅन्युअल कांट या व्यक्तीनं 1755 साली काही गोष्टी मांडल्या. तुम्ही हे गोष्ट लक्षात गेली पाहिजे, हा तेव्हाचा काळ होता जेव्हा फिजिक्स, मॅथ्स, जिओग्राफी या विषयांमध्ये संशोधन होणं बाकी होतं अजून. याच्या मृत्यूनंतर बरंच संशोधन लागलंही, परंतु त्या काळात काही वस्तू अतिशय प्रिमिटिव्ह लेवलला असताना त्याने एक मोठी संकल्पना मांडली आणि ती होती गॅशियस हायपोथेसिस. इमॅन्युअल कांट हा पहिला व्यक्ती आहे ज्यानं सूर्यमालेच्या संबंधितचा अभ्यास खूप प्रसिद्ध केला. त्यामुळे त्या अग्रक्रमाने त्याचं नाव घेतलं जातं इमॅन्युअल कांटचं. आणि इमॅन्युअल कांट म्हणलं की एक पुढचा महत्वाचा शब्द तुमच्या लक्षात आला पाहिजे, तो म्हणजे अभ्रिका. अभ्रिका एक थोडं मराठी पण संस्कृतच्या जवळ जाणारं नाव आहे. त्याला इंग्लिश सोपं नाव आहे नेब्युला. नेब्युला किंवा अभ्रिका म्हणजे अंतराळातला एक ढग. हा ढग वेगवेगळ्या वायूंपासून तयार झालेला असतो. क्वचित त्याच्यामध्ये काही खडकाळ स्थायी गोष्टी आढळू शकतात, पण मेजॉरिटी हा एक वायूचा बनलेला ढग असतो. आणि या वायूच्या ढगातनं सूर्यमालेची उत्पत्ती झाली असं इमॅन्युअल कांटचं म्हणणं असल्यामुळे त्याच्या सिद्धांतास गॅशियस हायपोथेसिस असं नाव पडलेलं आहे. ओके, मग सगळ्यात महत्वाची गोष्ट अभ्रिका, म्हणजे सूर्यमालेची उत्पत्ती ही अभ्रिकेपासून किंवा नेब्युलापासून झाली आहे असं मत इमॅन्युअल कांटने जगासमोर ठेवलं. ही अभ्रिका एकमेव असल्यामुळे, म्हणजे सूर्यमालेच्या उत्पत्तीसाठी कारणीभूत ही एकमेव गोष्ट असल्यामुळे इमॅन्युअल कांट यांच्या सिद्धांताला मोनोपॅरेंटल किंवा मोनोइस्टिक सिद्धांत असंही म्हटलं जातं. हे शब्द जेवढे काही स्क्रीनवर दिसत आहेत ते महत्वाचे आहेत, कारण इथून पुढे येत्या परीक्षांना हे मोनोइस्टिक होती का ड्युअलिस्टिक होती का ट्राय हायब्रिड मॉडेल होतं, कोल्ड ओरिजिन होतं का हॉट ओरिजिन होतं, यावर प्रश्न यायला सुरुवात होईल आता. म्हणून हे लक्षात ठेवा की एका अभ्रिकेतून सूर्यमालेचा जन्म झालाय, तर मग ती मोनोइस्टिक मोनोपॅरेंटल संकल्पना आहे. मोनोपॅरेंटल आहे म्हणजे कोणीतरी पॅरेंटल किंवा ड्युअलिस्टिक संकल्पना मांडलेली आहे. ठीक आहे, त्याकडे परत जाऊ आपण, जसं शास्त्रज्ञ आपण बघू तसं कळत जाईल. पण कमिंग बॅक टू द टॉपिक, एकतर मोनोपॅरेंटल आहे. इमॅन्युअल कांटचं म्हणणं होतं एका अभ्रिकेतनी सगळे सूर्यमाला, एका नेब्युलामधनं सगळे सूर्यमाला तयार झाले. शिवाय हा नेब्युला किंवा अभ्रिका थंड होता. सुरुवातीपासूनच अंतराळात तरंगणारा हा जो ढग आहे, ज्याला इमॅन्युअल कांटने नेब्युला, अभ्रिका किंवा गॅशियस क्लाउड असं म्हटलेलं आहे, हा क्लाउड सुरुवातीपासून थंड होता. बाय द वे, जेव्हा इमॅन्युअल कांट अस्तित्वात होता आणि यावर संशोधन चालू होतं तेव्हा नेब्युला हा शब्द अस्तित्वात नव्हता, किंवा
तो नंतर पॉप्युलराइज झाला आणि तो नंतर पॉप्युलराइज करण्याचं काम ह्याच्या नंतरच्या शास्त्रज्ञाने केलंय. जर तो शब्द आधी अस्तित्वात असता तर आज आपण बघितलं असतं इमॅन्युअल कांटच्या सिद्धांताचं नाव सुद्धा नेब्युलर हायपोथेसिस असतं. ओके, ठीक आहे. एनिवेज त्याच्यापेक्षा महत्वाच्या गोष्टी तर ह्या आहेत की इमॅन्युअल कांटला म्हणायचं काय होतं. अब्रिकेतनं सूर्यमाला आली हे तर ठीक आहे, पण त्याची काहीतरी प्रक्रिया असेल ना. ती प्रक्रियाच आपण अभ्यासून घेतली तर इमॅन्युअल कांटचा सिद्धांत कुठला होता हे लक्षात राहतं. ओके, आणि फार काही त्यात आपण डीप जाणार नाही आहोत. तुमच्या स्लाइडवर तुम्हाला डायग्राम दिसते, त्याच्या साईडला काही शब्द दिसत आहेत. टोटल 8 शब्द आहेत. हे 8 शब्द म्हणजे तुमच्या नोट्स आहेत. पहिला शब्द आहे स्थिर थंड नेब्युला, दुसरा शब्द आहे वस्तुमान, तिसरा गुरुत्वाकर्षण, चौथा आकुंचन, पाचवा घर्षण. हे एक एक शब्द मी एक्सप्लेन करतो. हे शब्द मी बोलत असताना तुम्हाला त्याच्या जवळ त्याच्या शेजारी असलेली एक डायग्राम आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचंय. ओके, इमॅन्युअल कांटचं असं म्हणणं होतं अब्जावधी वर्षांपूर्वी आज आपली सूर्यमाला जिथे आहे तिथे एक मोठा ढग अस्तित्वात होता अंतराळात, ज्याला नेब्युला असं आपण आज म्हणतो. हा ढग, या ढगात वायू होते, वेगवेगळे खडक होते, वेगवेगळे अंतराळातली धूळ, डस्ट पार्टिकल्स होते. यांना स्वतःचं वस्तुमान होतं. आणि हा ओव्हरऑल हा नेब्युला जो होता हा थंड होता. या थंड नेब्युला मधल्या पदार्थांचं वस्तुमान जास्त असल्यामुळे त्यांना गुरुत्वाकर्षण होतं. या गुरुत्वाकर्षणामुळे त्या नेब्युला मधले पदार्थ एकमेकांना खेचू लागले आणि गुरुत्वाकर्षणामुळे नेब्युलाचा आकार कमी व्हायला लागला. बघा, मी परत एकदा एक्सप्लेन करतो. इमॅजिन करा तुम्ही एका ढगामध्ये आहात आणि तुम्ही ढगाला चारी बाजूनी ओढताय, तर त्या ढगाचा आकार कमी होणार आहे ना. म्हणजे हा ढग स्वतःच्याच वस्तुमानामध्ये, स्वतःच्याच ग्रॅव्हिटीमध्ये कोलॅप्स व्हायला लागलाय, जवळ यायला लागलाय. ओके, बरं, आता पार्टिकल्स एकमेकांच्या जवळ आले तर काय होणार आहे? घर्षण. घर्षण झालं तर काय होणार आहे? उष्णता. मग हा नेब्युला जो आधी थंड होता तो गुरुत्वाकर्षणामुळे आकुंचित झाला आणि उष्ण झाला. शिवाय दोन पदार्थ एकमेकांना धडकले की ते फिरले, त्यांना एक अँग्युलर मोमेंटम मिळाला, त्यामुळे संपूर्ण अब्रिकाच गोल गोल फिरायला लागली. गोल गोल फिरणारी अब्रिका किंवा गोल गोल फिरणारा तो ढग हा एक्सपांड व्हायला लागला, कारण गोल फिरल्यामुळे त्याच्यामध्ये सेंट्रिफ्युगल फोर्सची निर्मिती झाली. आणि हा एक्सपांड होत असताना वेगवेगळ्या रिंग्स मध्ये एक्सपांड व्हायला लागला. त्यातनं आता हा अब्रिका आहे, ही नेब्युला आहे, हा पहिली रिंग, मग दुसरी रिंग, मग तिसरी रिंग. एखाद्या पाण्यामध्ये दगड टाकल्यावर त्याचे लाटा जसा येतात ना चारी बाजूनी, तशा रिंग्स बाहेर पडल्या त्या नेब्युलामधनं. आणि प्रत्येक रिंगचं ट्रान्सफॉर्मेशन भविष्यामध्ये एका प्लॅनेटमध्ये झालेलं आहे. म्हणजे हा नेब्युला, यातनं बाहेर पडलेल्या रिंग्स म्हणजे प्लॅनेट, आणि नेब्युलाच्या मध्यवर्ती भागात जे काही उरलं त्याचं ट्रान्सफॉर्मेशन झालं सूर्यामध्ये. मग एक सूर्य 9 ग्रह हे तयार झाले एका ढगामधनं, अंतराळातल्या एका ढगामधनं. हे इमॅन्युअल कांटचं मत होतं. हे मत अतिशय प्रसिद्ध झालं कारण हा खूप नवा विचार आहे की अंतराळात असं काहीतरी आहे. आपल्याला अंतराळात अब्रिका आहेत हे माहिती आहे. म्हणजे आपण जेव्हा आता ऑब्झर्व करतो तर तुम्हाला स्क्रीनवर दिसणारी हेलिक्स नेब्युला आहे, या नेब्युलाला सुद्धा 7-8 अशा रिंग्स दिसतील तुम्हाला. या रिंग्स कडे बघूनच वाटतं की इमॅन्युअल कांट बरोबर तर बोलत होता, कारण एखाद्या ढगाला अशा वेगवेगळ्या रिंग्स असू शकतात आणि या रिंग्स मधनच त्या रिंग्स हळूहळू जवळ येऊन त्यांच्यात मध्येच एक ग्रहाची निर्मिती होऊ शकते. परंतु इमॅन्युअल कांट नंतर जे काही शास्त्रज्ञ आले त्यांनी हे सांगितलं की नाही, इमॅन्युअल कांटच्या सिद्धांतामध्ये काही इनहेरंट प्रॉब्लेम्स आहेत, त्यात दूर केल्याशिवाय तो मान्य करता येत नाही. ते प्रॉब्लेम्स काय होते, त्याच्यावरचं क्रिटिसिझम काय होतं, हा सगळा जॉग्रफी ऑप्शनलचा विषय. त्यामुळे आपण आत्ता त्याच्यात जाणार नाही. आपल्याला फक्त आता एवढंच लक्षात ठेवायचं आहे, इमॅन्युअल कांटने सांगितलं अंतराळातल्या वायूयुक्त गॅशियस हायपोथेसिस नाव आहे त्याच्या सिद्धांताचं. एक वायू असलेल्या ढगातनच सूर्यमालेची उत्पत्ती झालेली आहे. लक्षात. मग इमॅन्युअल कांट नंतर त्याची थेअरी सुधारण्याचा प्रयत्न किंवा त्याची थेअरी पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला पुढचा शास्त्रज्ञ आहे पियर सिमॉन लॅप्लास. जर इमॅन्युअल कांटच्या काळात नेब्युला हा शब्द अस्तित्वात असता तर कदाचित कांटच्या थिअरीला नेब्युलर हायपोथेसिस हे नाव पडलं असतं, पण त्याला गॅशियस हायपोथेसिस हे नाव आहे. नंतरच्या काळात आलेला जो समान विचारधारेवर काम करणारा जो शास्त्रज्ञ आहे दॅट इज लॅप्लास. लॅप्लासच्या थिअरी सिद्धांताचं नाव मात्र
नेब्युलर हायपोथेसिस हे होतं. मग आता या सिद्धांतामध्ये लॅपलासला हेच म्हणायचं होतं की इमॅन्युअल कांट म्हटलंय ते बरोबर आहे, पण त्याच्यात काही चुका झाल्यात. ते म्हणजे नेब्युलर हायपोथेसिस मध्ये नेब्युलाचं जे काही तापमान आहे हे कांटच्या मते खूप कमी होतं आधी, आणि घर्षणामुळे ते तापमान वाढलंय. या उलट लॅपलासचं म्हणणं होतं ते इनहेरंटली आधीपासूनच उष्ण नेब्युला होता, आणि उष्ण नेब्युलापासून सूर्यमालेची निर्मिती झाली. म्हणून तुम्ही जेव्हा स्टेटमेंट बघता नेब्युलर हायपोथेसिस काय सांगतं, तर हे असं सांगतं की सूर्यमालेची निर्मिती ही उष्ण अभ्रिकेपासून तयार झाली, उष्ण अभ्रिकेपासून झालेली आहे. हेच कांटच्या मते ती थंड अभ्रिकेपासून झाली. ओके, हा एक बेसिक फरक. म्हणजे लॅपलासच्या मते लॅपलासचा सिद्धांत हा हॉट ओरिजिनचा आहे, जो की कांटचा सिद्धांत आपण कोल्ड ओरिजिन वाला बघितला. त्यानंतर समान सिमिलॅरिटी इथे आहे की लॅपलासला सुद्धा मान्य आहे की एका अभ्रिकेतूनच सूर्यमाला तयार झाली आहे, म्हणून त्याचा जो दृष्टिकोन आहे लॅपलासचा तो मोनोपॅरेंटल आहे, जो की कांटचाही मोनोपॅरेंटलच होता. ठीक आहे, मग दोन सिद्धांत आपण पाहतोय. एक आहे कांटचा सिद्धांत ज्याच्यामध्ये हॉट ओरिजिन आहे, सॉरी कोल्ड ओरिजिन आहे. दुसरा आहे लॅपलासचा सिद्धांत ज्याच्यात हॉट ओरिजिन आहे. दोघांच्या मते सूर्यमाला ही एकाच गोष्टीतून बाहेर आलेली आहे, त्यामुळे दोन्ही सिद्धांत मोनोपॅरेंटलच आहे. फक्त आपल्याला लक्षात हे घ्यायचंय की लॅपलासचं म्हणणं कांटपेक्षा वेगळं कसं, आणि त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर एक डायग्राम दिसते. लॅपलासची डायग्राम कांटच्या डायग्राम पेक्षा वेगळी आहे, कारण त्याच्यात रंग वापरलाय, आणि तो रंग लाल आहे, म्हणजे तो उष्ण आहे. ठीक आहे, कांटचा रंग जो होता ज्या डायग्राम मध्ये वापरलेला तो थंड होता, आणि लॅपलासचा उष्ण आहे. हा तर बेसिक फरक तुम्हाला कळला. मग शब्द काय? गतिशील उष्ण नेब्युला, ऑलरेडी फिरत असलेला चक्राकार फिरणारा नेब्युला आहे. तो गुरुत्वाकर्षणामुळे एकत्र आला किंवा त्याचं आकुंचन झालं, त्यातले पार्टिकल्स धडकले, त्यांना अँग्युलर मोमेंटम आला, आणि कांटच्या म्हणण्याप्रमाणेच तो फुगला किंवा पसरत गेला. फक्त कांटचं म्हणणं होतं 9 तरंगांमध्ये 9 रिंग्स तयार झाल्या. लॅपलासचं म्हणणं होतं एकच रिंग तयार झाली, त्या रिंग मधनं एकाच रिंग मधनं खूप सारे ग्रह तयार झाले, 9 वेगवेगळे ग्रह तयार झाले, आणि उर्वरित जो सेंटरवाला भाग आहे तो सूर्यामध्ये परावर्तित झाला. तो थोडक्यात कांट आणि लॅपलास या दोघांचं म्हणणं असं होतं की सूर्यमालेची निर्मिती अंतराळातल्या एका ढगापासून झाली, ज्याला आज आपण नेब्युला म्हणतो. फक्त एकाचं म्हणणं होतं, कांटचं म्हणणं होतं की तो थंड होता नेब्युला, लॅपलासचं म्हणणं होतं तो उष्ण होता. कांटचं म्हणणं होतं त्या नेब्युलामधनं 9 वेगवेगळ्या रिंग्स तयार झाल्या, आणि त्या रिंग्सचं रूपांतर पुढे प्लॅनेट्स मध्ये झालं. लॅपलासचं म्हणणं होतं एकच रिंग तयार झाली, आणि त्या एका रिंग पासूनच बाकीचे 9 ग्रह निर्माण झाले. प्रिपरेशनच्या या लेवलला दोघांबद्दल एवढी माहिती असणं पुरेसं आहे. दोघांच्या डायग्रामही शेजारी शेजारी मी ठेवल्या स्लाइड्स मध्ये, ज्यातनं कळेल एकाचं कोल्ड ओरिजिन आहे, एकाचं हॉट ओरिजिन आहे. पण दोघांनाही नेसेसरीली हेच म्हणायचंय की सूर्यमालेची निर्मिती ही अंतराळात तरंगणाऱ्या एका ढगापासून झाली आहे. त्या ढगाला अभ्रिका म्हटलं जातं, किंवा इंग्रजीमध्ये त्यास नेब्युला असं म्हटलं जातं. ओके, मग ह्या दोघांचं म्हणणं हे मोनोपॅरेंटल आहे, किंवा एका अभ्रिकेतनं तयार झालेल्या सगळ्या गोष्टी आहेत. त्या अभ्रिकेच्या केंद्रस्थानी एक सूर्य आहे, आणि त्या सूर्याभोवती आजही त्या रिंग्स मधनं तयार झालेले प्लॅनेट्स फिरत आहेत. हे दोघांचंही म्हणणं आहे. पण भविष्यात त्या दोघांचंही म्हणणं कॅन्सल आउट झालं, कारण नवीन शास्त्रज्ञ आले, नवीन संशोधन झाली, आणि पुढे शोध लावणारी ह्याच क्षेत्रामध्ये पुढे काम करणारे दोन शास्त्रज्ञ महत्वाचे आहेत, ज्यांनी एकत्र मिळून काम केलं. त्यातला एक होता जिओलॉजिस्ट, एक होता ऍस्ट्रॉनॉमर, आणि त्यांची नाव आहेत चेंबरलिन अँड मोल्टन. चेंबरलिन आणि मोल्टन हे दोन्ही शास्त्रज्ञ सूर्यमालेच्या उत्पत्तीच्या अभ्यासात एक वेगळं स्थान निर्माण करतात, कारण यांच्या आधीचे जेवढे काही शास्त्रज्ञ आहेत यांनी नेब्युलाला मध्यवर्ती संकल्पना मानलंय. इमॅन्युअल कांट, लॅपलास ह्यांच्यामध्ये हॉट ओरिजिन आणि कोल्ड ओरिजिन याच्यामध्ये मतभेद असले तरी सुद्धा दोघांचे सिद्धांत हे मोनोपॅरेंटलच होते. सूर्यमालेची उत्पत्ती एकाच गोष्टीतनं झाली आहे हे ह्यांच्यावर त्यांचा विश्वास होता. पण आता नंतर चेंबरलिन आणि मोल्टन यांनी सांगितलं की नेब्युला वगैरे आपण बाजूला ठेवूयात. आमची एक संकल्पना आहे ती अशी आहे की सूर्यमालेची उत्पत्ती एका आद्य ताऱ्यामधनं झाली आहे, आणि हा आद्य तारा, किंवा त्याला इंग्रजीत प्रोटोस्टार असं म्हटलं जातं, हा थंड पदार्थाचा एक गोळा होता. भविष्यात त्याचं रूपांतर ताऱ्यामध्ये झालं. ठीक आहे, मग चेंबरलिन आणि मोल्टन हे सुद्धा कोल्ड ओरिजिन थिअरीचे पुरस्कर्ते होते. परंतु
सगळ्यात मोठा फरक ह्यांच्या आधीच्या शास्त्रज्ञांमध्ये आणि आत्ताच्या ह्या दोघांमध्ये तो म्हणजे ड्युलिस्टिक किंवा बायपॅरेंटल संकल्पनेवर विश्वास ठेवणारे हे दोन शास्त्रज्ञ आहेत. याच्या आधीचे मोनोपॅरेंटल होते. मग आता बायपॅरेंटल म्हणजे सूर्यमालेच्या उत्पत्तीसाठी दोन घटकांची आवश्यकता आहे. एक आहे आद्य तारा, दुसरा आहे इंट्रुडिंग स्टार किंवा कंपॅनियन स्टार. या संकल्पनेला थोडं समजून घेऊ. सगळ्यात पहिले तर अंतराळात आज जिथे सूर्यमाला आहे त्या ठिकाणी एक प्रोटोस्टार किंवा आद्य तारा अस्तित्वात होता. त्या आद्य ताराच्या जवळून वेगाने एक एक इंट्रुडिंग स्टार किंवा घुसखोरी करणारा तारा किंवा कंपॅनियन स्टार असंही म्हटलं जातं त्याला, की त्या आद्य ताराभोवती फिरणारा एखादा तारा असू शकतो. कुठलाही असा एक तारा जो आद्य ताराच्या जवळून गेला आणि जवळून जात असताना त्यानं आद्य ताराच्या पृष्ठभागावरचं पदार्थ खेचून अंतराळात ओढले. आणि हे शक्य झालं कारण जवळून जाणाऱ्या ताऱ्याचं गुरुत्वाकर्षण शक्ती, गुरुत्वीय बल खूप जास्त प्रभावी होतं. आणि याचंच पिक्टोग्राफिकल डेपिक्शन किंवा ज्याला आपण डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन म्हणतो ते तुम्हाला स्लाइड मध्ये दिसत असेल, की सन म्हणून एक आकार आहे, त्याच्या जवळून एक तारा चाललाय आणि तो तारा जाता जाता सूर्याला खेचतो, सूर्यातले पदार्थ बाहेर खेचण्याचा प्रयत्न करतोय. आणि याला आता सूर्य म्हणण्याचं काही कारण नाही, त्याला एक प्रोटोस्टार असं नाव दिलेलं आहे आपण, कारण हा जो प्रोटोस्टार होता हा थंड होता. स्लाइड मध्ये दिसतंय तसा तो थंड होता आणि ह्याचंच रूपांतर भविष्यात आता आज जो अस्तित्वात आहे त्या सूर्यामध्ये होणार आहे. मग या आद्य ताऱ्यापासूनच ह्या आद्य ताऱ्याच्या सरफेसवरून काही गोष्टी खेचल्या गेल्या किंवा या आद्य ताऱ्याला फोडण्यात आलं आणि हे फोडण्याचं काम केलं घुसखोरी करणाऱ्या ताऱ्याने, इंट्रुडिंग स्टारने. हा इंट्रुडिंग स्टार आपली सूर्यमाला जिथे आहे तिथे तो आला आणि घुसून त्यात आद्य ताऱ्याला फोडलं आणि तो स्टार निघून गेला. त्याचं थोडंफार डायग्रामॅटिक किंवा डायग्रामॅटिक नाही म्हणणार मी, ड्रामॅटिक म्हणेन, ड्रामॅटिक रिप्रेझेंटेशन स्लाइडवर तुम्हाला दिसतंय. हे काय जनरेटेड इंटरनेटवरच्या इमेजेस आहेत. ही पृथ्वी फुटली आणि ब्लॅक होल शेजारी असं दिसतंय, पण तुम्ही हा विचार करू नका. असं इमॅजिन करा हे जे फुटलेलं आहे ते प्रोटोस्टार आहे आणि हे जे निळ्या रंगाचं आहे तो पासिंग स्टार आहे. हा तारा जाता जाता खेचून पदार्थ बाहेर खेचून घेऊन गेलाय. ओके, आता बाहेर खेचलेले जे पदार्थ आहेत त्यातनच प्लॅनेट्सची निर्मिती झाली. तुम्हाला आता स्लाइड मध्ये बघा, इथे दिसत असेल, बघा हा तारा असा चाललाय. ठीक आहे, हा तारा जेव्हा इथे होता तेव्हा ह्याच्या गुरुत्वीय बलाने हे असं ओढलं सूर्याच्या भागाला. अजून थोडा पुढे आला तर तो भाग अजून ताणला गेला आणि हा तारा निघून गेला तेव्हा हा बाहेर आलेला जो भाग आहे हा ऍब्सल्युटली कट आउट होऊन त्याचे कालांतराने छोटे छोटे ग्रह निर्माण झाले. ही अभूतपूर्व संकल्पना चेंबरलिन आणि मोल्टन यांनी मांडली. बरं, चेंबरलिन आणि मोल्टन यांनी इथेच ह्या सूर्यमालेची उत्पत्तीच एक्सप्लेन करून ते थांबले नाहीत. त्यांचं बरंच काम, विशेषतः चेंबरलिनचं बरंच काम हे पृथ्वी संबंधित आहे. पृथ्वीच्या आतूनच लावारस बाहेर काय येतो, पृथ्वीवरती प्लेट टेक्टॉनिक्स किंवा तत्सम गोष्टी कशा तयार होतात किंवा कशा प्रोसेसेस घडतात याबद्दल खूप जास्त सखोल विश्लेषण त्यांच्या सिद्धांतात मांडलेलं आहे. आपल्याला त्यात खोलात शिरायचं नाही, पण हे लक्षात ठेवायचं आहे की इमॅन्युअल कांट, सिमॉन लॅप्लास आणि चेंबरलिन मोल्टन यांच्यात विशिष्ट फरक आहे. कांट आणि लॅप्लास यांनी नेब्युलावर फोकस केला, तर पुढे आलेल्या चेंबरलिन मोल्टननी आद्य ताऱ्याची कल्पना केली आणि हा आद्य तारा थंड होता. थंड आद्य ताऱ्याला फोडण्याचं काम केलं एका इंट्रुडिंग स्टारनं आणि हा इंट्रुडिंग स्टार आज कुठे आहे काय याबद्दल त्यांनी काही चर्चा केली नाही. हा इंट्रुडिंग स्टार निघून गेला आपल्या सोलर सिस्टीम मधनं. ओके, पण आता ही थिअरी ऐकायला खूप चांगली वाटत असली किंवा कन्व्हिन्सिंग वाटत असली तरी ह्याच्यात खूप सारे फ्लॉज असणार आहेत. कारण तुम्ही एखाद्या बाहेरच्या ताऱ्याला इमॅजिन करताय तेव्हा त्याच्यामुळे सूर्यमालेच्या आजूबाजूच्या परिसरात घडणारे बदल हे खूप मोठे असणार आहेत. कारण एखादा तारा जेव्हा पास होतोय तेव्हा त्याच्या गुरुत्वाकर्षणाने खूप जास्त मोठे बदल घडतात. त्यातनं सूर्याच्यातनं काहीतरी बाहेर काढलंय आणि प्लॅनेट्स तयार झाले, इतकं तर साहजिक असते, सोपं नसणार. पण त्या काळाच्या मानाने ती थिअरी जी होती ती खूप जास्त गाजली, प्रसिद्ध झाली आणि त्या थिअरीचं नाव होतं, बाय द वे, त्याच्यावर आपण कमी फोकस केला, त्याचं नाव होतं प्लॅनेटेसिमल हायपोथेसिस. प्लॅनेटेसिमल हायपोथेसिस
हे जे सूर्यातनं बाहेर पडलेले हे जे काही आद्य ताऱ्यातनं बाहेर पडलेले जे काही पदार्थ आहेत, हे पदार्थ म्हणजेच प्लॅनेटेसिमल्स. आणि या प्रत्येक प्लॅनेटेसिमल पासून एक ग्रह तयार झाला. प्लॅनेटेसिमल म्हणजे तुकडे, छोटे छोटे प्लॅनेट्स, त्याच्यातनं मोठे मोठे प्लॅनेट्स ग्रो झाले, ह्याला म्हणायचं प्लॅनेटेसिमल. ओके. मग सो फार आपल्या संभाषणात, आपल्या कॉन्व्हर्सेशन मध्ये, ह्या व्हिडिओमध्ये इमॅन्युअल कांट गॅशियस हायपोथेसिस, पियर सिमॉन लॅप्लास नेब्युलर हायपोथेसिस, चेंबरलिन मोल्टन प्लॅनेटेसिमल हायपोथेसिस, या 3 सिद्धांताची चर्चा आपण केली. पुढचा जो सिद्धांत आहे तो आहे टायडल हायपोथेसिस, आणि तो मांडला जेम्स जीन्स याने. ज्या प्रकारे इमॅन्युअल कांटच्या सिद्धांताचं सुधारित वर्जन लॅप्लासने आणलं, त्याच प्रकारे चेंबरलिन मोल्टन ह्याच्या प्लॅनेटेसिमल सिद्धांताचं सुधारित वर्जन जेम्स जीन्स याने आणलं टायडल हायपोथेसिस या सिद्धांताच्या स्वरूपात. मग त्याचं काय म्हणणं होतं की सूर्यमालेची निर्मिती ही उष्ण आद्य ताऱ्यापासून झाली. म्हणजे ज्याप्रमाणे कांट म्हणत होता की कोल्ड ओरिजिन आहे सूर्यमालेचं, त्यावर करेक्शन केलं लॅप्लासनी की कोल्ड नाही, हॉट आहे. त्याच प्रकारे चेंबरलिन मोल्टन जे म्हणत होते की कोल्ड आद्य तारा होता, त्याच्यातच फक्त बदल केलाय जेम्स जीन्सनं की आद्य तारा होता, नेब्युला वगैरे बाजूला ठेव, आद्य ताराच होता. आद्य तारा फुटूनच किंवा आद्य ताऱ्यातले पदार्थ बाहेर येऊनच ग्रह तयार झालेत, पण तो आद्य तारा गरम होता, उष्ण होता. एक फरक. त्यामुळे तुम्हाला हॉट ओरिजिन आणि बायपेरेंटल दिसतं. इथेही बायपेरेंटल शब्द आहे बरं का. जेम्स जीन्सच्या मते जेम्स जीन्सचंही हेच मत आहे की सूर्यमालेची उत्पत्ती 2 घटकातनं तयार झाली आहे. एक आहे आद्य तारा उष्ण, ऑब्व्हियसली दुसरा तारा कोणता असणार आहे, घुसखोरी करणारे इंट्रोडिंग स्टार किंवा कंपॅनियन स्टार, जो जोरात निघून गेलाय. फक्त एक मोठा फरक असा आहे की जेम्स जीन्सनं हा जो तारा आहे, ज्या आद्य तारा आहे जो चेंबरलिन मोल्टनने मांडला, तो थंड नसल्याने जेम्स जीन्सच्या मते तो तारा थंड नव्हता, तो गरम होता. मग त्याला आद्य तारा कशाला म्हणायचं, त्याला प्राचीन सूर्य म्हणू आपण, असं साधारणतः त्याचं म्हणणं आहे. मग जेम्स जीन्सने काय कल्पना केली, प्राचीन सूर्य, आज जसा सूर्य आहे तसाच प्राचीन काळी तोच सूर्य प्राचीन काळी होता, फक्त त्याचा आकार थोडा मोठा होता, छोटा होता, जे काय आकार मोठा होता असं त्याचं म्हणणं आहे, पण त्यात नको जायला आपण. हा सूर्य, ह्याच्या साईडने इंट्रोडिंग स्टार गेला, घुसखोरी करणारा तारा, आणि त्यानं काय केलं, जात असताना किंवा त्याच्या प्रॉक्झिमिटीमध्ये, त्याच्या आजूबाजूच्या अंतराळात तो प्रवेश करत असताना प्राचीन सूर्याच्या आजूबाजूच्या अवकाशात घुसखोरी करणारा तारा जेव्हा एंटर करत होता, ते एंटर करत असताना प्राचीन सूर्याच्या पृष्ठभागावर काही बदल झाले, तो जवळ आल्यावर आणखी बदल झाले, लांब जाताना आणखी बदल झाले, अशा काही स्टेजेस मध्ये ते बदल झालेले दिसतात. मग टायडल हायपोथेसिस पहिले तर त्याचं नाव आहे, जेम्स जीन्सने मांडलेलं टायडल. टाईड म्हणजे काय, भरती ओहोटी. मग भरती ओहोटीचा इथे काय संबंध आहे त्याचं आपण आता बघूयात, काय नेमकं काय म्हणायचं त्याला. त्याचं म्हणणं होतं, जेम्स जीन्सची चर्चा करतोय आपण, हा चौथा शास्त्रज्ञ, म्हणजे शास्त्रज्ञ असे 5 झाले, पण थिअरीनुसार चौथी आहे. 5 म्हणजे काय, चेंबरलिन मोल्टन यांना 2 ऐवजी 1 पकडलं मी समजा, तर सिद्धांत 4, चौथा सिद्धांत चाललाय आपला. ओके. मग जेम्स जीन्सचं असं म्हणणं होतं, एक प्राचीन सूर्य अस्तित्वात होता, त्याच्या जवळून एक इंट्रोडिंग स्टार गेला, इंट्रोडिंग स्टारच्या गुरुत्वीय बलामुळे त्या प्राचीन सूर्यामधनं फिलामेंट बाहेर आले. इथे तुम्हाला स्लाइडवर प्रोटोस्टार दिसत असेल, ते त्याच्याऐवजी प्राचीन सूर्य असं समजा. अजून एक, मगाशी मी बोलताना चुकून माझ्याकडून स्लाइड मध्ये असं कुठेतरी आढळलं असेल तुम्हाला की मी जेव्हा लॅप्लासची चर्चा करतोय तेव्हा लॅप्लासचं म्हणणं मोनोपेरेंटल आहे, पण स्लाइड मध्ये तिथे बायपेरेंटल किंवा ड्युअलिस्टिक असेल, तर ती फक्त करेक्शन करून घ्या एकदा त्या स्लाइड मध्ये पर्टिक्युलरली. सो मुव्हिंग ऑन, म्हणजे मी जस्ट एकदा दाखवतोच मला काय म्हणायचं. हे बघा, इथे नेब्युलर हायपोथेसिस आहे, ते हॉट ओरिजिन आणि मोनोपेरेंटल आहे, मोनोइस्टिक आहे. इमॅन्युअल कांटचं जे गॅशियस हायपोथेसिस आहे ते कोल्ड ओरिजिन, मोनोपेरेंटल, मोनोइस्टिक आहे. म्हणजे ह्या दोघांनाही मोनो म्हणायचं आहे. हा, ही मगाशी मी जेव्हा लेक्चर मध्ये डिस्कशन मध्ये सांगत होतो व्हिडिओमध्ये, तेव्हा ती चूक झाली होती माझ्याकडनं, बायपेरेंटल. ओके. मुव्हिंग ऑन, कमिंग बॅक टू द टायडल हायपोथेसिस. टायडल हायपोथेसिस मध्ये एक प्राचीन सूर्य इमॅजिन केलाय, त्या सूर्यामधनं एक फिलामेंट बाहेर आली. इथे पण एक चूक आहे बघा, चौथ्या पॉइंट मध्ये प्रोटोस्टार लिहिलंय, त्याला फक्त प्राचीन सूर्य कन्सिडर करा. ओके. तर
हा प्राचीन सूर्य एक इंट्रोडिंग स्टार आला, ह्यानी याच्यावर गुरुत्वाकर्षण टाकलं आणि त्याच्या सरफेसवरचा भाग खेचून बाहेर काढला, आणि तो खेचून बाहेर काढलेला भाग एका विशिष्ट आकाराचा तयार झाला, त्याला म्हणतात फिलामेंट. आणि त्याचं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन हे असं आहे. एक एक प्राचीन सूर्य आपला डायग्राम नंबर 1 मध्ये, त्याच्या शेजारीच डायग्राम नंबर 2 आहे, त्यांनी ते खेचून काढलंय. 3 मध्ये अजून बाहेर आलाय, 4 मध्ये बाहेर, आणि 4 मधनं 5 मध्ये गेल्यावर तो जो विशिष्ट आकार तयार झालाय ना, त्या आकाराला म्हणतात फिलामेंट. या फिलामेंट मधनच सगळे ग्रह तयार झाले, हे जेम्स जीन्स याचं मत आहे. मग इथे टाइड हा शब्द कुठून आला? तर चंद्रामुळे पृथ्वीवरचं पाणी जसं ओढलं जातं ना, पण पृथ्वीवरचं पाणी ओढलं जाऊन ते अवकाशात बाहेर पडू शकत नाही, कारण पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण खूप जास्त आहे, बरोबर. त्याच प्रकारे पूर्वीच्या काळी, म्हणजे अब्जावधी वर्षांपूर्वी, हा तारा प्राचीन सूर्याच्या संपर्कात आला, पण त्याचा गुरुत्व प्रभाव इतका होता की त्यानं ते सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाच्या तावडीतून खेचून काढले पदार्थ बाहेर, जे की चंद्राला जमू शकत नाही. पृथ्वीवरचं पाणी खेचून अंतराळात काढू शकत नाही बाहेर, कारण पृथ्वीचं स्वतःचं गुरुत्वाकर्षण आहे. पण त्याच्यामुळे भरती ओहोटी येते, टाइड्स येतात. मग टायडल इफेक्ट याला म्हटलं गेलं. जेम्स जीन्सच्या हायपोथेसिस मध्ये टाइड हा शब्द कसा आला लक्षात येत आहे? टाइड म्हणजे काय? हे एक विशिष्ट भरती आल्यासारखा एक इफेक्ट झालाय प्राचीन सूर्याच्या भूपृष्ठावर, आणि त्याने तो खेचून बाहेर काढलाय. आता खेचून बाहेर काढलेली जो भाग आहे सूर्यातनं बाहेर पडलेला, त्याचा आकार हा विशिष्ट प्रकारचा आहे, आणि बऱ्याच पुस्तकांमध्ये असं लिहिलंय त्याचा आकार जो आहे तो सिगार सारखा आहे. सिगार सारखा आहे म्हणजे कसा? असा मध्ये मोठा आहे आणि इट्स टेपरिंग ऑन द एंड्स, म्हणजे इथून जसं शेवटाकडे जाल दोन्ही, तो निमुळता होत जातो. आता सिगार किती लोकांना माहितीये ह्याची मला कल्पना नाही. जनरली भारतामध्ये सिगरेट सगळ्यांना माहितीये, हा, किंवा आपलं इंडिजिनियस पदार्थ कुठला आहे तसाच सिमिलर, तर तो बीडी आहे. त्यामुळे त्याचा आकार इमॅजिन करणं शक्यता किती लोकांना माहित नाही. तरी सिगार ही अशी दिसते. केवळ त्याला सिगार, दर पुस्तकामध्ये बघाल तुम्ही, प्रत्येक पुस्तकामध्ये त्या फिलामेंटचा आकार, इनफॅक्ट सिद्धांतामध्ये त्या फिलामेंटचा आकार सिगार सारखा सांगितलाय. सिगार म्हणजे नेमकं असतं काय, तर तुम्हाला स्क्रीनवरती ते दिसतंय. या सिगारच्याच आकाराचा तो सूर्यापासून बाहेर पडलेले पदार्थ होते, आणि तो मध्ये जाड असल्यामुळे मध्ये एक मोठा ग्रह तयार झाला, ज्युपिटर, गुरु, जो सगळ्यात मोठा ग्रह आहे तो मध्ये आहे बघा. मग साईडला जसं जाल तस तसे छोटे छोटे ग्रह आहेत. त्यातला तुम्हाला डायग्राम मध्ये मंगळ किंवा मार्सच्या शेजारी एक तुकडे तुकडे दिसत आहेत, तिथे लिहिलंय ऍस्टेरॉइड. असं म्हटलं जातं हे ऍस्टेरॉइड बेल्ट आहे, इथे तुकडे तुकडे सापडतात. मंगळापासून ज्युपिटरकडे जाताना मध्ये खूप सारे तुकडे. हा एक ग्रह तयार होता होता राहिला, आणि त्याचेच ते तुकडे असं मानलं जातं. ओके. सो जेम्स जीन्सच्या मते प्राचीन सूर्याच्या शेजारून इंट्रोडिंग स्टार गेला, त्याने पदार्थ बाहेर काढले आणि एक फिलामेंट तयार झाले, त्या फिलामेंट मधनं हे सगळे ग्रह तयार झाले. ओके. हे साधारणतः असं दिसू शकतं की हा पासिंग स्टार आहे आणि त्याने खेचून काढलं आणि त्यातनं काही तयार झालं. हे हे काय म्हणतात ते थोडं ड्रामॅटिक आहे, पण इमॅजिन करायला तुम्हाला अजून मदत होईल. ओके. मग सो फार आतापर्यंत आपण इमॅन्युएल कांटचं गॅशियस हायपोथेसिस, लॅपलॅसचं नेब्युलर हायपोथेसिस, त्यानंतर चेंबरलिन आणि मोल्टन याचं प्लॅनेटेसिमल हायपोथेसिस, आणि जेम्स जीन्स याचं टायडल हायपोथेसिस, एवढे 4 सिद्धांत आपण बघितले. आता याच्या पुढे आपण जो सिद्धांत बघणार आहोत, बघा आतापर्यंत बघितलेल्या सिद्धांतामध्ये इमॅन्युएल कांट आणि लॅपलॅस हे मोनोपॅरेंटल होते. त्यांचं म्हणणं होतं सूर्यमाला ही एकाच घटकातून आलेली. चेंबरलिन, मोल्टन आणि जेम्स जीन्स हे बायपॅरेंटल होते. त्यांचं म्हणणं होतं सूर्यमाला ही 2 गोष्टींमधनं तयार झाली. आता दोघांमध्ये हॉट कोणाचं होतं, कोल्ड कोणाचं होतं, हे तुम्ही पाठ करा, ठीक आहे. पण नवीन ह्याच्या पुढे जाऊन मांडणारी एखादी संकल्पना मांडणं म्हणजे काय असेल, तर 3 पेरेंट्स, ट्राय हायब्रिड मॉडेल. म्हणजे 3 घटक आहेत कुठले तरी, त्यातनं सूर्यमाला तयार झाली. म्हणजे ही हळूहळू विकसित होत चालली आहे कल्पना, इव्हॉल्व्ह होत चालली आहे. ओके. आणि ती ट्राय हायब्रिड मॉडेल मांडण्याचं काम केलंय H.N. रसेल यांनी. H.N. रसेल यांनी बायनरी स्टार हायपोथेसिस असं त्यांचं नाव असलं. बायनरी स्टार म्हणजे 2 स्टार, 2 तारे
असलेला सिद्धांत असं जरी नाव असलं तरीही ह्याच्यात 3 खगोलीय वस्तूंची कल्पना केली आहे आपण. प्लॅनेटेसिमल हायपोथेसिस, त्यानंतर टायडल हायपोथेसिस, या दोन्ही सिद्धांतांमध्ये एक 2 ताऱ्यांची कल्पना केली आहे. त्यामुळे हे दोन्ही सिद्धांत बायपेरेंटल पण आहेत, ड्युअलिस्टिक आहेत. पण आता एक एक विशेष नवीन संशोधन रसेल यांनी जगासमोर आणलं, ते म्हणजे 3 ताऱ्यांची कल्पना. एक प्राचीन सूर्य, एक त्याच्यासोबत फिरणारा कंपॅनियन स्टार आणि एक घुसखोरी करणारा इंट्रोडिंग स्टार. घुसखोरी करणाऱ्या इंट्रोडिंग स्टारने प्राचीन सूर्यावर काहीही परिणाम टाकला नाही, कारण त्याचं अंतर खूप जास्त होतं प्राचीन सूर्यापासून. पण प्राचीन सूर्य आणि इंट्रोडिंग स्टार, घुसखोरी करणारा तारा, ह्याच्या दरम्यान असलेला जो कंपॅनियन स्टार आहे त्याला डिसइंटिग्रेट करून सूर्यमालेची निर्मिती केली. मग भविष्यात तो इंट्रोडिंग स्टार निघून गेला, पण मग कंपॅनियन स्टारचा उर्वरित भागाचं काय झालं ह्याबद्दल काही चर्चा झाली नाही रसेल कडून. पण हा सिद्धांत जगमान्य झाला नसला तरीही हे एक वेगळं वळण आहे विचार करण्याच्या सायंटिफिक कम्युनिटीमध्ये. तर ह्याचं जे स्टेटमेंट आहे ते असं शकतं की सूर्यमालेची निर्मिती आद्य ताऱ्याभोवती किंवा प्राचीन सूर्याभोवती फिरणाऱ्या कंपॅनियन स्टार पासून झाली. म्हणजे हा हा प्राचीन सूर्य, हे त्याच्या भोवती फिरणारा कंपॅनियन स्टार आणि एक घुसखोरी करणारे इंट्रोडिंग स्टार. इंट्रोडिंग स्टारने कंपॅनियन स्टारच्या पृष्ठभागावरचं पदार्थ खेचून बाहेर अंतराळात काढले, यापासून सूर्यमाला निर्माण झाली. प्राचीन सूर्य जसा आहे तसाच आहे, तो आजही तसाच आहे. आणि हे सगळी सूर्यमालेची निर्मिती झाली. इंट्रोडिंग स्टार, घुसखोरी करणारा तारा निघून गेला. त्याचं जर पॉइंट वाईज मांडायचं झालं तर एन्शियंट सन, त्याच्या भोवती फिरणारा कंपॅनियन स्टार, घुसखोरी करणारा इंट्रोडिंग स्टार. इंट्रोडिंग स्टारने गुरुत्वीय बलाचा वापर केला कंपॅनियन स्टारवर आणि त्यातनं ग्रहांची निर्मिती झाली. साधारणतः असं काहीच चित्र ते असू शकतं. हे खूप ओव्हर सिम्प्लिफाईड आहे मी जे काही डिस्कशन करतोय ते, पण एवढी बेसिक माहिती असली पाहिजे आपल्याला. तीन गोष्टींचा विचार केलाय ना रसेलने. पहिलं प्राचीन सूर्य, त्याच्या भोवती फिरणारा कंपॅनियन स्टार आणि घुसखोरी करणारा इंट्रोडिंग स्टार. म्हणून याला ट्राय हायब्रिड मॉडेल असं म्हटलं जातं. 2च स्टार आहेत. बायनरी स्टार कोणते आहेत? घुसखोरी करणाऱ्या स्टारला त्यांनी स्टार पकडलं नाही, ते घुसखोरी करणार काही असू शकतं, पण त्याच्यात पॉवर खूप होती. मग इंट्रोडिंग स्टारच्या ऐवजी इंट्रोडिंग स्टार व्यतिरिक्त एक प्राचीन सूर्य आणि कंपॅनियन स्टार या दोघांमधनं तयार झालंय. म्हणून हे 2 तारे आहेत, म्हणून बायनरी स्टार आहे. आणि या तिघांच्या परस्पर संबंधातनं काहीतरी तयार होत आहे, म्हणून हे ट्राय हायब्रिड मॉडेल आहे. ठीक आहे. जर इव्हेंच्युअली यातलं काही कळलं नाही, तशी तर शक्यता कमी, पण कळलं नाही तर डोंट पॅनिक, कारण हे सगळे सिद्धांत तुम्हाला वरवर माहित असणंच अपेक्षित आहे. वी आर डिस्कसिंग जिओग्राफी हिअर, नॉट फिजिक्स. ओके. सो लिस्ट पाठ करणं तर ही तुमची प्रायोरिटी राहील. लिस्टमध्ये अजून काय ऍड करायचं हेही मी सांगेन. सो फार तुम्हाला ट्राय हायब्रिड मॉडेल लक्षात आलं असावं. त्यालाच बायनरी हायपोथेसिस, बायनरी स्टार हायपोथेसिस असं म्हटलं जातं. मग इमॅन्युअल कांट यांनी मांडलेलं गॅशियस हायपोथेसिस, लॅपलॅस यांनी सुधारलेलं नेब्युलर हायपोथेसिस, या दोघांपेक्षा वेगळीच कल्पना मांडलेल्या चेंबरलिन आणि मोल्टेन यांचं प्लॅनेटेसिमल हायपोथेसिस. प्लॅनेटेसिमल हायपोथेसिसला अजून पुढे घेऊन गेले ते जेम्स जीन्स, हे टायडल हायपोथेसिस. आणि ट्राय हायब्रिड कन्सेप्ट नवीन कन्सेप्ट मांडलेले व्यक्ती ते म्हणजे H.N. रसेल. आता याच्या पुढे केवळ 2 शास्त्रज्ञ बाकी आहेत आता. त्यातले सगळ्यात महत्वाचे शास्त्रज्ञ आहेत ते म्हणजे फ्रेड हॉईल. फ्रेड हॉईल हे महत्वाचे यासाठी आहेत कारण हे असे व्यक्ती आहेत ज्यांनी बिग बँग थिअरीच्या विरुद्ध मत मांडली आहेत जनरल फिजिक्स मध्ये. त्याकडे आपण येऊ, पण तुर्तास आपण सूर्यमालेबद्दल त्यांचं काय मत आहे हे जाणून घेऊ. सूर्यमालेची निर्मिती कशी झाली याबद्दल फ्रेड हॉईल यांचं असं म्हणणं आहे की पूर्ण अंतराळात 2 तारे अस्तित्वात होते. अंतराळात म्हणजे आपल्या सूर्यमालेच्या एरियामध्ये 2 तारे अस्तित्वात होते. त्यातला एक तारा फुटला आणि फुटलेल्या ताऱ्यामधनं ग्रहांची निर्मिती झाली. म्हणजे 2 तारे अस्तित्वात आहेत, एक प्राचीन सूर्य, त्याचा एक कंपॅनियन स्टार, आणि हा कंपॅनियन स्टार फुटला. या फुटण्याच्या प्रोसेसला त्यांनी सुपरनोवा असं नाव दिलंय. म्हणून फ्रेड हॉईल यांच्या सिद्धांताचं नाव सुपरनोवा हायपोथेसिस असं आहे. 2 तारे आहेत, एक तारा त्या ताऱ्याभोवती फिरतोय, फिरता हा जो तारा फुटला आणि हा फुटला त्याला म्हणतात सुपरनोवा, आणि फुटलेल्या मटेरियल मधनं ग्रहांची निर्मिती झाली. हे फ्रेड हॉईल यांचं म्हणणं आहे. आता
आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे या या सगळ्या प्रोसेसमध्ये, की सूर्यमाला कशीही तयार हो, त्याच्यावर संशोधन होतच राहणार आहे. परंतु त्याचा इफेक्ट भूगोलावर काय आहे हे आपल्या अभ्यासाचा विषय आहे. ठीक आहे. मग आता जसं ही सगळी प्रोसेस संपेल म्हणून आपण या प्रोसेसला वर पाहतो आहोत. ठीक आहे. का अदरवाईज जॉग्राफी ऑप्शनल असता तर आपण ह्याचं क्रिटिसिझम काय, ही थिअरी इव्हॉल्व्ह कशी झाली या सगळ्याचा अभ्यास केला असता. पण राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी किंवा मुख्य परीक्षेसाठी सुद्धा आता जेवढा आपण अभ्यास करतोय तेवढं दॅट इज फाईन. ओके, कमिंग बॅक टू द टॉपिक, फ्रेड हॉईल बद्दल बोलतो आपण. फ्रेड हॉईल ह्यांनी एक तारा, त्याच्या भोवती फिरणारा कंपॅनियन फुटला आणि त्यातनं सुपरनोवा मधनं सगळे त्या फुटण्याच्या प्रक्रिया सुपरनोवा असं म्हटलं गेलं आणि यातनं वेगवेगळे ग्रह तयार झाले. इतकं सोपं आहे. ठीक आहे. मग तुम्ही पाठ करताना लक्षात ठेवाल, सुपरनोवा हायपोथेसिस, फ्रेड हॉईल. फ्रेड हॉईल हा शास्त्रज्ञ आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे, भारतीयांसाठी. त्याचं कारण असं आहे की एकतर फ्रेड हॉईल हा हा बिग बँगच्या विरोधात आहे. म्हणजे बिग बँग झालाच नाही तर मॅटर हे कधी एकदा तयार नाही झालेलं, ते सतत तयार होत असतं असं मानणारा हा व्यक्ती आहे. आणि याचं खूप हे खूप नावाजलेला व्यक्ती आहे. हा, मग याबद्दल काही चर्चा करण्यापूर्वी फक्त एकदा डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन स्लाइडवर आहे की फ्रेड हॉईल यांना काय म्हणायचंय. एक सन आहे, कंपॅनियन सन आहे, कंपॅनियन सन फुटला, त्याची एक डिस्क तयार झाली, फुटल्यावर त्याच्या मटेरियलचे त्या डिस्क मधनं वेगवेगळे ग्रह तयार झाले, असं साधारणतः फ्रेड हॉईल यांचं म्हणणं आहे. फ्रेड हॉईल यांचे स्टुडंट किंवा फ्रेड हॉईल यांच्या सोबत काम केलेली व्यक्ती तुम्हाला स्लाइडवर दिसते, यांचं नाव आहे डॉक्टर जयंत नारळीकर. जयंत नारळीकरांनी आणि फ्रेड हॉईल यांनी मिळून स्टडी युनिव्हर्स, ज्या युनिव्हर्सला सध्या म्हणतात ना एक्सपांडिंग आहे किंवा बिग बँग झाला होता आणि आता युनिव्हर्स एक्सपांड होत आहे, ह्याच्या विरुद्ध थिअरी मांडणारे हे दोन शास्त्रज्ञ आहेत. आणि भारतीयांमध्ये सायन्स बद्दलची आस्था वाढवणं, शास्त्रज्ञांना पॉप्युलराइज करणं किंवा शास्त्रीय लेखन करणं, यासाठी जयंत नारळीकर यांचं खूप मोठं नाव होतं. बऱ्याच जणांना हे शास्त्रज्ञ माहीत पण आहेत, पण ह्यांनी दोघांनी सोबत मिळून काम केलेलं आहे, हे फक्त लक्षात असू द्यात. तर इथे आपले सगळे महत्वाचे सायंटिस्ट संपतात. आता फक्त एकमेव सायंटिस्ट उरलाय, तो म्हणजे ऑटस्मिड. ऑटस्मिड हा जो शास्त्रज्ञ आहे, ह्याचं असं म्हणणं आहे की ड्युअलिस्टिक ट्रायहायब्रिड वगैरे हे सगळं सोडून द्या, किंवा एखादा तारा आला, एखादा ढग होता, हे सगळं 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 सोडून द्या. विश्वाची उत्पत्तीच म्हणजे सोलार सिस्टीम बद्दल आपण तुर्तास बोलू. सोलार सिस्टीम, सूर्यमालेची उत्पत्ती ही इंटरस्टेलर डस्ट पासून झालेली आहे. म्हणजे तुम्हाला एक केंद्रस्थानी एक एक तारा दिसत असेल, त्याच्या आजूबाजूला डस्ट आहे. ती डस्ट ह्या ताऱ्यामुळे गोल फिरायला लागली आणि त्यातनं प्लॅनेट्स निर्माण झाले. म्हणजे अशी धूळ पडली होती अवकाशात, नेब्युला नाही, ढग नाही हा कुठला, जस्ट इट वॉज अ डस्ट. आता भविष्यात ह्याच्या इथपर्यंत तर ठीक होतं, हे हे असं वाटू शकतं की काय आळस केलाय, ह्याच्या आधीच्या शास्त्रज्ञांनी किती मोठे मोठे ताऱ्यांचे इमॅजिनेशन केलंय. मग ऑटस्मिडचं काय कौतुक आहे, किती किती साधी संकल्पना आहे ही. तर तसं नाहीये. आता आता यावर संशोधन असं व्हायला लागलंय, ही इंटरस्टेलर डस्ट म्हणजे दुसरं काही नसून डार्क मॅटर आहे. ऑटस्मिड स्वतः कधी डार्क मॅटर याचा उल्लेख त्यांनी कधी केला नाही, पण आताचे शास्त्रज्ञ असं म्हणतात ऑटस्मिडचं जे म्हणणं होतं, मध्ये एक तारा होता आणि आजूबाजूला न दिसणारा पदार्थ आहेत, त्यातनं ग्रहांची निर्मिती झाली आणि ते न दिसणारा मॅटर म्हणजे डार्क मॅटर आहे, ज्यावर आता संशोधन सुरू आहे. पण मग हे डार्क मॅटर हा शब्द आज आला, ऑटस्मिडच्या काळात इंटरस्टेलर डस्ट असा शब्द दिला त्यांना. की इंटरस्टेलर म्हणजे काय, खरं तर इंटरस्टेलर या शब्दाची फोड करू. स्टेलर म्हणजे काय, सन, सूर्य किंवा तारा, दोन ताऱ्यामधली जागा म्हणजे काय, इंटरस्टेलर. ठीक आहे. मग ह्या अवकाशातली, स्पेस मधली जी काही जागा आहे त्याच्यामध्ये असलेली धूळ, आणि ही धूळ दिसत नाहीये असं नंतरच्या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, कारण ते डार्क मॅटर आहे आणि ह्या डार्क मॅटर पासून आपण सगळे तयार झालो, असं काही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. मग इथे आपली लिस्ट कंप्लीट होते. 1755 पासून 1943 पर्यंत वेगवेगळे सिद्धांत सिक्वेन्शली मांडलेत. त्यांचं मोड ऑफ ओरिजिन तुम्हाला चार्टमध्ये दिसत असेल, कोल्ड आहे, हॉट आहे, कोल्ड आहे, हॉट आहे. याच्यात काही अडचण असेल तर तुम्ही परत रिव्हिजिट करू शकता स्लाइड्सला, मध्ये काही जर चूक असेल तर. आय हॅव चेक्ड इट. तसं तर काही स्पेलिंग मिस्टेक वगैरे, स्पेलिंग म्हणजे ते वर्ड ड्युअलिस्टिकच्या ऐवजी मोनोइस्टिक आहे का कुठे, हे मी चेक केलंय. स्टील
यू गाईज बी अवेअर अबाउट इट. आता एक पाऊल थोडं पुढे जायचंय. याबद्दल प्रश्न आजपर्यंत आलेले आहेत. ठीक आहे. वेगवेगळ्या आतापर्यंत आपण केलेले शास्त्रज्ञ आणि त्यांचे सिद्धांत यावर प्रश्न विचारलेले आहेत. आयोगाने एक पाऊल पुढे टाकलंय आता. आयोगाचं म्हणणं आहे, हे आपण आता केलेले शास्त्रज्ञ तर ठीक आहे, त्याच्या व्यतिरिक्त अल्फ्वेन, रॉसगन, एस.सी. बॅनर्जी, फेसेंकोव्ह आणि इत्यादी हे 5-6 सायंटिस्ट तुम्हाला माहित असावेत. आता हेच करण्यामध्ये आपल्याला एवढं फिजिक्सचा अभ्यास केल्यासारखं फिलिंग येत आहे, तर मग हे नवीन शास्त्रज्ञ शोधले कुठनं? तर सविंद्र सिंग हे फिजिकल जॉग्राफीचं पुस्तक आहे, त्याच्यात एक चॅप्टर आहे ओरिजिन ऑफ द अर्थ किंवा सोलार सिस्टीम. या पूर्ण चॅप्टर मध्ये मी आता जे काही सांगितलं तुम्हाला ते सगळं या चॅप्टर्स मध्ये दिलेलं आहे. हे सगळे पानं तुम्हाला वाचायची गरज नाही, कारण मी आता एक्सप्लेन केलंय त्या सगळ्या पानांमध्ये दिलं काय. त्यातलं जे शेवटचं पान आहे त्याचा फोटो मी टाकलेला आहे बघा, पेज नंबर 30 मध्ये. इथे ऑटस्मिडची थिअरी संपते आणि 2.10 पॉइंट मध्ये रिसेंट थिअरिस्ट म्हणून एक पॅराग्राफ आहेत 2. आयोगाने काय केलंय, त्यातले पॅराग्राफ मधले सायंटिस्ट उचलून प्रश्न टाकलाय. द क्वेश्चन इज टू जेनरिक. आता प्रश्न काय मी हे सांगतो पहिले. प्रश्न आहे, जोड्या लावा. सेफिड सिद्धांत, विद्युत चुंबकीय सिद्धांत, निहारिका सिद्धांत, द्वैत तारा सिद्धांत आणि शास्त्रज्ञ लॅपलास, डॉक्टर बॅनर्जी, अल्फ्रेन, लिटलटन. आता या प्रश्नाचं नेमकं उत्तर मी हायलाइट केलंय, पण ते महत्वाचं नाहीये. सध्या महत्वाचं हे आहे की हा प्रश्न आला कुठून. हा प्रश्न सविंद्र सिंग या पुस्तकातून आलाय आणि हे पुस्तक तुम्ही वाचण्याची गरज नाही, कारण तुम्ही ऑप्शनल निवडलेलं नाहीये तुमचा भूगोल. तुम्ही राज्यसेवा पूर्वसाठी अभ्यास करताय, मुख्यसाठी अभ्यास करताय. मग हे तसं पाहायला गेलं तर शिक्षकाचं काम आहे की तुम्हाला खरं तर ते स्पून फिडिंग होईल, पण जेवढं कुठल्याही विषयात स्पून फिडिंग होईल तुम्हाला तेवढं ते बेटर आहे, कारण यू आर कम्पिटिंग फॉर एम्प्लॉयमेंट. ओके, त्यामुळे जे काही मार्ग आहेत ज्याच्यामधनं तुमचा फास्ट अभ्यास होऊ शकतो, दॅट इज बेटर फॉर यू. ओके, तर मी सांगतो सविंद्र सिंग या पुस्तकातलं जेवढे काही पेजेस आहेत त्याच्यावर जे काही तुम्हाला गरजेचं आहे हे मी कंपाईल करून या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि या व्हिडिओच्या बेसिसवर तुम्हाला भविष्यातले पुस्तकं आय होप सोडवता येतील, कारण आयोग तेवढं जेवढं डीप जाऊ शकतं ते मी सगळं या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे. आणि डोंट फॉरगेट टू रीड दिस पॅराग्राफ. तुम्ही व्हिडिओ बंद करा, म्हणजे पॉज करा आणि पेज नंबर 30 वरचे हे 2 पॅराग्राफ आहेत ज्याचं टायटल आहे रिसेंट थिअरीज, हे फक्त एकदा वाचून घ्या. हे वाचल्यावर तुम्हाला हा प्रश्न सुटेल. हा 2022चा पूर्व परीक्षेचा प्रश्न आहे, राज्यसेवेचा.